अमर रहे शहीद जवान अमर रहे। भारत माता की जय। वंदे मातरम वंदे मातरम। भारत माता की जय। कश्मीर हिंदुस्तान का नहीं किसी के बाप का। अरे कश्मीर हिंदुस्तान का नहीं किसी के बाप का। थोड़ा मागे मागे सर काय भैया मागे सर स्वामी जी वर बाजू वाटाना हिंदुस्तान का नहीं किसी के बाप का। कश्मीर हिंदुस्तान का नहीं किसी के बाप का। अरे कश्मीर हिंदुस्तान का नहीं किसी के बाप का। वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम। भारत माता की जय। भारत माता की जय। मोदी सरकार हाय हाय। मोदी सरकार हाय हाय। केंद्र सरकार हाय हाय। मोदी सरकार हाय हाय। अरे या दहशतवादाला थांबवू न शकणाऱ्या केंद्र सरकारचा अरे जवानांचा बळी घेणाऱ्या या केंद्र सरकारचा दहशतवादाला थांबवू न शकणाऱ्या केंद्र सरकारचा हिंदुस्थानचा नहीं किसी के बाप का। आपल्या वीर जवानाचा जीव घेतला जातोय। आपण इथे त्यांचे फोटो बघतोय। रोज आपल्याला फक्त आदरांजली व्हावी लागते। 370 या केंद्र सरकारने हटवलं, काय झालं? दहशतवादाच्या विरोधात 56 इंची छातीचं काय झालं? आज दहशतवादी दररोज निरपराध लोकांचा बळी घेत आहेत। आपल्या जवान त्याच्यामध्ये धारातीर्थी पडतात आणि केंद्र सरकार गुपचूप आहे। आज खऱ्या अर्थाने या देशभक्तांचा हा हिंदुस्थान, या देशभक्त असलेल्या हिंदुस्थानामध्ये देशद्रोहींचा शिरकाव होतोय आणि केंद्र सरकार उघड्या डोळ्यानं या शहीद जवानांचा, मी म्हणेल एका अर्थानं ते शहीद होत असताना त्यांचा मृत्यू उघड्या डोळ्यानं सरकार बघतंय। कित्येक वीर पत्नीचं कुंकू पुसलं जात आहे। आपण नुसती 56 इंचाची घोषणा करायची, 370चं झालं काय? त्याच्यामुळे दहशतवाद कमी झाला काय? हे सगळे प्रश्न आज देश या भारतीय जनता पार्टीच्या मोदी सरकारला विचारतोय। आणि म्हणून आज आम्ही समस्त नुसती शिवसेना नव्हे तर देशभक्त नागरिकांच्या वतीने इथं निदर्शन आयोजन केलं आहे। कारण काश्मीर हा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग आहे। काश्मीर हिंदुस्तान का नहीं किसी के बाप काही घोषणा आम्ही देतो, पण असं असताना आज या ठिकाणी दहशतवादी निधड्या छातीने येतात आणि आपल्या जवानांचा बळी घेतात। हे किती दिवस आपण सहन करायचं? याच्याविरुद्ध शिवसेनेच्या वतीनं निदर्शनाचं आयोजन केलं आहे आणि उद्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशीच निदर्शनं प्रत्येक ठिकाणी, महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी उद्या शिवसेनेच्या वतीनं अशी निदर्शन होणार आहे। दादा नोटबंदीनंतर माझ्याकडे सगळे डिटेल्स आहे। हे सरकार आल्यापासून किती दहशतवाद्यांनी आत्तापर्यंत शहीद जवानांचे जीव घेतलेले, किती नागरिक याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले, किती दहशतवादी आलेले, याचे डिटेल्स माझ्याकडे आहेत। आणि मला असं वाटतं याच्यात राजकारण न करता हा दहशतवाद मुळापासून उपटून टाकला पाहिजे। हे सरकार नुसत्या मोठ्या घोषणा करतं, 56 इंचाची छाती असं म्हणतं पंतप्रधानाची, पण 56 इंचाची छाती कुठे आहे? कसे दहशतवादी आपल्या देशात घुसतात? आणि मला तर त्याचं उत्तर या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला द्यावं लागेल।